खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड 24 तासांमध्ये शरण येण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 3 आरोपी अजूनही फरार आहेत। हत्येमधल्या फरार तिन्ही आरोपींचे हातांचे ठसे जुळल्याची सूत्रांची माहिती आहे। मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेत। कॉल लॉगमध्ये बड्या नेत्याच्या फोनची नोंद असल्याची चर्चा आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 3 आरोपी अजूनही फरार आहेत। हत्येमधील तिन्ही फरार आरोपींच्या हातांचे ठसे जुळलेले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत। दोन्ही मोबाईल धाराशिव जिल्ह्याच्या वाशी परिसरामध्ये सापडले। मोबाईलच्या कॉल लॉगमध्ये बड्या नेत्याच्या फोनची नोंद असल्याची चर्चा आहे। वाल्मिक कराडसह फरार आरोपींचे बँक खातं हे गोठवलं गेलंय। आरोपींच्या संपर्कातील 100हून अधिक जणांची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे।